और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। अंबरनाथ नगर परिषद क्षेत्रातील थकीत मालमत्ता करावरील शास्तीत 50% माफी देत अभय योजना लागू करण्यास जिल्हाधिकारी ठाणे डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी मंजुरी दिली आहे। मुख्याधिकारी यांच्या प्रस्तावास IWBP सॉफ्टवेअरनुसार मान्यता मिळाल्यानं शहरातील मालमत्ता धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे। या योजनेचा लाभ सदनिका, दुकाने, गाळे तसेच औद्योगिक वसाहतीतील मालमत्ता धारकांना घेता येणार आहे। या मिळकतींवर मोठ्या प्रमाणात शास्ती आकारली गेली असल्यानं करदात्यांना थकीत कर भरण्यास प्रोत्साहन मिळणार आहे। ही अभय योजना 31 मार्चपर्यंत लागू राहणार असून नागरिकांना MAHAULB.in या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन कर भरण्याची सुविधा उपलब्ध आहे। नगराध्यक्षा तेजश्री करंजुले पाटील यांनी नागरिकांना आवाहन केलंय की 50% शास्ती माफीचा लाभ घेऊन वेळेत मालमत्ता कराचा भरणा करावा व नगर परिषदेला सहकार्य करावं। आज दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी आपल्याला जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्र प्राप्त झालेलं आहे की अभय योजना अंबरनाथमध्ये लागू झालेली आहे। 50% जी शास्ती आहे ती माफ करण्यात आलेली आहे। आज सगळ्या नागरिकांना अंबरनाथकरांसाठी खुशखबरी मिळालेली आहे। तुमच्या माध्यमातून सांगू इच्छिते की 381 कोटीपर्यंतची शास्ती आपल्या अंबरनाथकरांना वर होती। त्याच्यामधली 50% म्हणजे एक अंदाजे 190 कोटीपर्यंतची शास्ती माफी ही आता होणार आहे। आज सगळ्या नागरिकांना मी अंबरनाथकरांना एक आवाहन करणार आहे की आपण ही एक रकमी जर आपल्यावरची मूळ रक्कम आणि प्लस शास्तीची 50% आहे ती भरलात तर हा आपल्याला फायदा घेता येणार आहे। त्याच्यामुळे लवकरात लवकर आपण ही रक्कम भरावी ही विनंती आहे। नाही, याच्यासाठी आत्तापर्यंत कुठलीही डेडलाईन अशी नाही आहे। त्याच्यामुळे तुम्ही ही भरलात तर चांगली गोष्ट आहे। कारण की काय आहे की 19 मे 2025 पर्यंत जी शास्ती आहे ती माफ झालेली आहे। त्याच्यानंतर जी शास्ती आहे म्हणजे 19 मे नंतर 20 मे पासून आत्तापर्यंत शास्ती लागणारच आहे। त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर भरावी ही विनंती आहे सगळ्यांना। त्याचबरोबर तुम्हा सगळ्यांना नागरिकांना हे सांगायचं आहे की आपलं ऑनलाईन पेमेंट सुविधासुद्धा आता चालू झालेली आहे। मध्ये थोडे अडथळे होते पण आता ते अडथळे दूर झालेले आहेत। MAHAULB.in ही आपली साईट आहे। त्या साईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन पेमेंट जे ते मोड तिथे ऑप्शन आहे तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला मालमत्तेचा नंबर टाकायचा आहे आणि तुम्हाला तिथे पेमेंट करता येणार आहे। तरी तुम्ही UPI मार्फत त्याचबरोबर नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड हे सगळे ऑनलाईन माध्यम वापरून पेमेंट करू शकता। त्याच्यामुळे हा ऑनलाईन पेमेंटचा लाभ घ्यावा ही विनंती आहे। स्पेशल काही खिडकी वगैरे योजना चालू केलेली आहे त्यासाठी स्पेशल काही विंडो तशी विंडो आपण खाली म्हणजे चालूच आहे। त्याचबरोबर आपण ऑनलाईनसाठी सुद्धा स्पेशल स्टाफ बसवणार आहोत जेणेकरून ज्या नागरिकांना ऑनलाईन घरी शक्य नाही आहे तर तिथे आपली माणसं स्टाफ असणार आहे कर्मचारी आणि त्यांना ऑनलाईन पेमेंटसाठी मदत करणार आहेत। आता चर्चेदरम्यान तुम्ही सांगितलं की 100% शास्ती माफीसाठी देखील प्रयत्न केले जाणार आहेत, हे कसे असणार? नक्कीच आता 1-2 दिवसामध्येच आपण आता 50% शास्ती आलेली आहे आणि पुढच्या 2 दिवसांमध्ये 100% शास्ती माफीसाठीचा जो आपला प्रस्ताव असणार आहे तो आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे आपण सुपूर्द करणार आहोत जेणेकरून जिल्हाधिकाऱ्यांचा शेरा अभिप्राय असेल तो ते देऊन ते पुढे पाठवतील आपला प्रस्ताव। ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।